एका व्यक्तीला दाखवते. ओळखत असाल तर हिच्या ब्लॉगला कमेंट करा. पहिला सीन आता सुरू होणार आहे आणि पहिला सीन माझाच. लडका नहीं सुनता तो क्या हुआ, लड़की ने तो सुना है, वो मेरे लिए तो लेके आई फूल. बघा बघा मित्रांनो, काय भारी वातावरण आहे. नमस्कार माझ्या प्रिय प्रेक्षक, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. तर मी शूटला आलेली आहे आणि शूट मध्ये माझं होणार आहे काय माहित नाही मला, पण मी तुम्हाला एका व्यक्तीला दाखवते. मी पण खूप वर्षानंतर भेटलेली आहे. बघू तुम्ही ओळखताय का? हे टोपी का घातले? नाही नाही सर 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 नाही सर नाही सर सर असं नाही. दाखवा दाखवा. ओळखत असाल तर हिच्या ब्लॉगला कमेंट करा. नसलं ओळखत तरी पण कमेंट करा. आणि आता हे विलनचं कॅरेक्टर करणार आहेत माझ्यासोबत. अपोजिटला आहे. विलन म्हणजे हिरो असतो बरं का सिनेमाचा. अगं बाई खाऊन टाकणार आहे तुम्ही म्हणा. मी विषय नाही. चला नाश्ता करू आपण. नाही मी थोड्यात आंघोळ नाही अजून. तर आत्ता आहे ना मी कॅमेऱ्याची पूजा करून घेतलेली आहे. सेटअप सगळं लावलेलं आहे. पहिला सीन आता सुरू होणार आहे आणि पहिला सीन माझाच. हे बघा सायकलचा सीन आहे. सायकल महत्वाची भूमिका सायकल साकारत आहे. तर आता आम्ही जेवून घेतलोय. दुपारी झालेली आहे. 2 वाजलेत आणि सीन पण झालेत. 4 सीन शूट झालेले आहेत. जेवलोय. सगळे बाहेर असे चाललंय त्यांचं. जेवल्यानंतर थोडंसं चालतात बिकॉज झोप येते ना जेवले की सगळ्यांना. हा येते ना. काय कोण आहे? कोण नाही, ब्लॉग आहे. तिकट लागले मला. तर इथेच ना सूर्यफूल आहेत. ते पण मला पण माहित नव्हतं सूर्यफूल आहेत बिकॉज अशी झाडं नसतात. पण ती दीदी म्हणली सूर्यफूल आहे. तिला मी म्हटलं एक घेऊन या. आता ती गेले घेऊन येते. अच्छा लगता है ऐसा कोई कुछ सुने. लड़का नहीं सुनता तो क्या हुआ, लड़की ने तो सुना है, वो मेरे लिए तो लेके आई फूल. एक फूल ने मुझे फूल दे दिया. दे दीदू. अरे खरंच सूर्यफूल आहे. वा वा थँक्यू. ए दीदे थँक्यू. आता आमचा नेक्स्ट सीन लागतोय आणि सीनची तयारी चालू आहे. सेटअप चालू आहे. इकडे आतमध्ये दुकानामध्ये कॅमेरा लावलाय. तर आमचं आजचं शूट संपलेलं आहे आणि थोडासा अंधार नाही पडला. सनसेट आहे. तर आम्ही चाललोय सरांच्या रानामध्ये आणि थोडं फोटोशूट पण करायचं आहे थंबनेलसाठी. मग ते पण आम्ही फोटो तिकडेच घेणार आहोत. ये देखो ये हीरो है, वो उनके आगे डायरेक्टर है. ये देखो हीरो है ये, उनके आगे डायरेक्टर है और उधर से डीओपी सर आ रहे और इधर भी रे. तर गाईज हे आहे गहू. आत्ताच लावलंय. पण हे काय आहे सर? हे सोलर आहे. ऊर्जा देतो का? मोटर चालते का? बघा बघा मित्रांनो काय भारी वातावरण आहे. सूर्य किती छान दिसतोय आणि आजूबाजूला पण बघा केळीची बाग. आणि हे आहेत हिरो, आमच्या वेब मूवीचा हिरो. इंट्रोडक्शन द्या ना सर. तुमचे इंट्रोडक्शन. तुमचे नाव काय आहे? ऋषी वायकर आहे. तर त्यांचं नाव ऋषी वायकर आहे आणि त्यांचं नाव आकाश नाईक नवरे. नवरे सर आज मला लक्षात दिलं मी. नाईक नवरे. नाईक नवरे 2 सरनेम आहे सर तुमचं. जाणे नाही असं काय नाही. असं काय नाही. मेम बिम टाकत नाही मी ब्लॉग मध्ये. आणि डीओपी सर आलेले आहेत. तर त्यांचं आगमन झालेलं आहे. आमचं काय गाणं आले तुफान किती जिद्द ना सोडली. घेऊया सरप्राईज. मला माहित नव्हतं माझा बर्थडे सेलिब्रेशन करणार तिकडे. कारण माहितच नव्हतं. पण कसं माहित पडलं आय डोंट नो. केला बर्थडे खुश होती मी. एक शेड्यूल तुम्हाला गहू देऊ. पेमेंट नाही करणार. किती गहू देणार आहे? 100 किलो म्हणजे 1 गोणी. सर लक्षात ठेवा. आता ब्लॉग मध्ये पण बोलले मी. म्हंटलंय ना तुम्ही. ऐकलं असं करतात. बोलत नाही. येतो मैंने बोलायच नाही.
तर अचानक मला सरप्राईज देऊन अशा प्रकारे माझा बड्डे सेलिब्रेट केलेला आहे. मला माहीतच नव्हतं, ह्यांना माहिती आहे माझा बड्डे आणि मस्त खूप छान सेलिब्रेट केला. थँक्यू सो मच. आणि खूप छान वाटतं. आणि असं झालं ना की बड्डेच्या वेळेस मी शूटवरतीच होते. अचानक काय आता मला वाटलं नव्हतं मी असेल, पण ठीक आहे, छान वाटलं तरी. अशा प्रकारे माझा दिवस गेलेला आहे आणि बड्डे पण सेलिब्रेशन झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. आता मी झोपते. उद्या कदाचित माझं पॅकअप होणार आहे, मी मुंबईला जाणार आहे. मग आपण नवीन ब्लॉगमध्ये भेटूया मुंबईला. मुंबईमध्ये मस्त मस्त ब्लॉग परत शूट होणार आहे. तर काळजी घ्या, बाय. आणि हो, आपले ब्लॉग अजून जे बघत नाही आहेत आणि जे पहिल्यांदा बघत आपले ब्लॉग, ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, लगेच सबस्क्राईब करा. कारण की आपल्या आता फटाफट 5000 सबस्क्रायबर होणार आहेत. तर अजून ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं, भरभरून प्रेम द्या, प्लीज सबस्क्राईब करा. ब्लॉग आवडत असेल तर कमेंट करा, सांगा मला कसे आहेत ब्लॉग, काय आहेत. आणि आपले कॉमेडी व्हिडिओ पण असतात शॉर्ट्सला, तेही बघा. चला बाय. तर इथे माझा बड्डे सेलिब्रेट केलेला आहे. काय काय फुटेज टाकले नाही, काय काय घेता नाही आलं, बिकॉज शूट झालं की लगेच अचानक ह्यांनी मला सरप्राईज दिलं होतं. पण खूप छान बड्डे सेलिब्रेट केला. मला खूप आनंद झाला, खूप मज्जा आली.